अकल्प आयुष्य भवे तया कुळा 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 माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी कल्पनेची बाधा नको कवणे काळी कल्पनेची बाधा न हो कवणे काळी कल्पनेची बाधा नको कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी आसू अहंकाराचा वारा न लागो राजसा 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 माझा विष्णुदासा भाविकासी माझा विष्णुदासा भाविकासी माझा विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवणे काळी कल्पनेची बाधा नको कवणे काळी कल्पनेची बाधा न हो कवणे काळी कल्पनेची बाधा नको कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी आसू ही संत मंडळी सुखी आसू नाम म्हणे तया असावे कल्याण नामावली दया असावी कल्याण नाम म्हणे तया असावे कल्याण नामावली दया असावी कल्याण जमुखी निधान पांडुरंगा जामुखी निधान पांडुरंग जामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवणे काळी कल्पनेची बाधा नको कवणे काळी कल्पनेची बाधा न हो कवणे काळी कल्पनेची बाधा नको कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी आसू विठोबाय कुमारी हरि भोपाल भोपाल विठोबाय कुमारी भोपाल 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 अकल्पयोष भवे तया कुळा अकल्पयोष भवे तया कुळा अकल्प आयुष 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 भवे तया कुळा
हरीचा दासा हे माझी या सकळा हरीचा दासा माझी या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नको कोणी कल्पनेची बाधा नको कोणी माझी या सकळा हरीचा दासा 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 कल्पनेची बाधा नको कवणे काळी कल्पनेची बाधा नको कवणे काळी संत मंडळी सुखी आसो सुखी आसो हे संत मंडळी हे संत आ आ हे संत मंडळ हे संत मंडळ सुखी आसो आ आ हे संत मंडळ सुखी आसो सुखी आसो सुखी आसो हे संत मंडळी हे संत मंडळी आ आ संत मंडळी हे संत मंडळी आ आ
मगर निधप मगर गणे सा निधप धमर गणे सा 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 रे म प प म प नि ध प म प नि ध नि 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 सा नि ध प ध म रे गणे सा हे संत मंडळी सुखी आसो सुखी आसो सुखी आसो संत मंडळ हे संत ही संत मंडळी सुखी आसो संत मंडळी सुखी आसो हे संत मंडळी सुखी आसो कल्पनेची आशा नमो बोधे काळ
आयुष्य भावे तया कुळा माझी सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण जामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवने काळ हे संत मंडळी सुखी असो विठ्ठल 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके
सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। राधा रासेश्वरी रम्या कृष्ण मंत्राधिदेवता सर्वज्ञा सर्ववन्द्या वृंदावन विहारिणी वृंदाराध्या रमा अशेष गोपी मंडल पूजिता सत्या सत्यपरा सत्यभामा श्रीकृष्ण वल्लभा वृषभानुसुता गोपी मूल प्रकृति ईश्वरी गांधर्वा राधिका आरम्या रुक्मणी परमेश्वरी परात्परतरा पूर्णा पूर्णचंद्र विभाडना भुक्ति मुक्ति प्रदा भवव्याधि विनाशिनी। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जयांचे किल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल विठ्ठल माईक बेस कमी करा गेन आणि ट्रबल द्या बेस कमी करा गेन ट्रबल द्या मॉनिटरला आवाज वाढवा। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत शिरोमणी भगवान पांडुरंग परमात्माचे लाडके भक्त ज्यांनी वारकरी संप्रदायाचा झेंडा परप्रांतामध्ये फडकवला। भारत भ्रमण करत असताना तीर्थयात्रा करत असताना महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाची गुढी ज्यांनी इतर धर्मीय लोकांच्या अंतःकरणात निर्माण केली आणि ज्यांच्या मुखातून बाहेर पडलेलं अमृत नामदेव वाणी या रूपानं शीख धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ गुरुग्रंथ साहेब या ग्रंथामध्ये नामदेवरायांची अभंगवाणी तिथे संग्रहित झाली। असे श्रेष्ठ संत की पांडुरंग परमात्मानं ज्यांच्या कीर्तनात नाचावं असे महान साधू महान संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण झालेले एक रत्न या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची श्रीमंती संत शिरोमणी नामदेव महाराज नामदेव रायांचा सर्वांच्या परिचयाचा वारकऱ्यांच्या नित्य पाठातला आणि आता विश्वात्मके देवे हे पसायदान सर्वांनाच पाठ आहे पण उच्चार शुद्ध येतील का नाही काही सांगता येत नाही। पण ज्यांना आडवी रेख सुद्धा येत नाही अशा अक्षर शत्रूसाठी सुद्धा चार कडव्याचं हे पसायदानच आहे। अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा हा अभंग म्हणजे नामदेवरायांचं पसायदान आहे की ज्या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्माकडे जी लोक चांगली कामं करतात देव देश आणि धर्म ज्या मातीमध्ये जन्माला आलो आपण ज्या लोकांमध्ये आपण वाढलो त्या माती संदर्भात त्या लोकांसंदर्भात आपलं काहीतरी कर्तव्य आहे आपली काहीतरी जबाबदारी आहे ती जबाबदारी सेवेच्या माध्यमातून पार पाडत अगदी स्वतःच्या जीवनाचा प्रवास करणारी जी अशी सगळी पवित्र मनाची मंडळी असतात अशा सत्कर्म करणाऱ्या हरिभक्तांना
त्यांनाच नाही त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं ही प्रार्थना करणारा अभंग सेवेसाठी निवडलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. श्रीमान गणेशजी त्र्यंबक भराटे ज्यांची ओळख आपल्या गावामध्ये या पंचक्रोशीत आणि ते जिथे काम करतात कार्यरत आहेत तात्या म्हणून त्यांना ओळखतात. श्रीमान गणेश तात्या यांचा वाढदिवस आहे आणि जन्मदिवसानिमित्तानं सगळ्या त्यांच्या मित्रपरिवाराने या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांचे भाऊ उत्तम, बरोबर ना, उत्तम भाऊ त्र्यंबक भराटे. तर असा हा पूर्ण भराटे परिवार, त्याच्यामध्ये आज गणेश तात्यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे. एक साधं सरळ व्यक्तिमत्व पण आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या माध्यमातून खूप उंचीला कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये एक व्यक्तिमत्वाला उंची प्राप्त झाली. खरं तर माणसाचं वय वाढल्यानंतर तात्या, आबा, अण्णा, काका ही टोपण नावं मिळत असतात वय वाढल्यानंतर. पण कमी वयामध्ये जेव्हा माणसं ही अशी नावं प्राप्त करतात समजायचे त्या व्यक्तीने स्वतःच्या कर्तृत्वानं ते मिळवलेलं आहे. तर त्यांच्या कार्याचा प्रभाव, त्यांच्या कर्तृत्वाचा प्रभाव, त्यांच्या निष्पाप निरागस मनाचा प्रभाव आपल्या गावातील अडली नडली माणसं, त्यांच्या अडचणीमध्ये उभं राहण्याची वृत्ती, आईवडिलांचे सगळे संस्कार, पूर्वजांचे काही आशीर्वाद, सगळ्या गावकऱ्यांचा आशीर्वाद, त्यांच्या हाताला प्राप्त झालेले यश. जेव्हा माणसं चांगली कामं हाताला घेतात आणि चांगल्या कामामध्ये स्वतःला झोकून देतात, कष्टाला घाबरत नाहीत, बरं, कष्टाला घाबरत नाहीत, कामाला घाबरत नाहीत, खूप जीव तोडून काम करतात, कष्ट करण्याची हिंमत ठेवतात. आणि जेव्हा माणसं प्रामाणिकपणे स्वतःच्या कामामध्ये स्वतःला वाहून घेतात, अगदी गोरगरिबांच्या अडीअडचणीमध्ये उभे राहण्याची सवय स्वतःला लावून घेतात, अशा माणसानं हातात माती घेऊ दे, त्याचं सोनं होण्याची ताकद त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वाची असते. अशी अवस्था गणेश तात्यांना प्राप्त झालेली आहे. फार वय कमी आहे. मला वाटलं वयोवृद्धाचं कोणाचा तरी वाढदिवस असेल, पण फार कमी वय आहे. कमी वयामध्ये एवढी सगळी माणसं जमा झालेली आहेत. ही ज्येष्ठ श्रेष्ठ प्रौढ माणसं आहेत, पण सगळे आज कीर्तनामध्ये आहेत. आणि आज खूप चांगलं नियोजन केलं. ही सेवा या परिवाराच्या वतीनं, यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं हरिभक्त परायण तांबडे महाराजांनी माझ्याकडे दिले. तांबडे बाबा, तुमचे खूप धन्यवाद की तुम्ही या कुटुंबाच्या वतीनं मला फोनवरती संपर्क केला. आणि तांबडे महाराजांचा एक अट्टहास होता की कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. मग गायक मंडळी तेवढ्याच तयारीची. अतिशय सुंदर असं ज्यांचं गाणं आहे, ज्यांचा कंठ म्हणजे साक्षात सरस्वतीचा वास आहे, असे गोविंद महाराज नाईकवाडे यांच्यासाठी एकदा टाळी वाजव. फार सुंदर गायन गोविंद बाबांनी केलेलं आहे. आणि भागवत महाराज तर आमचे छोटे भाऊच आहेत. भागवत महाराजांचा देखील फार सुंदर कंठ आहे, सरळ स्वभाव आहे आणि सगळ्यांशी प्रेमानं त्यांची एक काय मनोवृत्ती, सगळ्यांशी प्रेमानं राहतात. आमच्या भागवत दादांसाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवू आपण. आणि खरंच कौतुक करावं तेवढं कमी. अभ्यास कशाला म्हणतात तर अभ्यास आणि अनिकेत महाराजांच्या वाजवण्याला म्हणतात, त्याला अभ्यास म्हणावा. किती सुंदर अभ्यास, किती सुंदर प्रॅक्टिस, किती वेळ दिला असेल. भगवंताची विशेष कृपा. अनिकेत महाराजांचं वय कमी आहे. कमी वयामध्ये अगदी महाराष्ट्रातली सगळी ज्येष्ठ मंडळी आणि एवढं वाजवतात, ज्यांना काहीच कळत नाही ते सुद्धा मना डोलावतात. हा ना, मला सुद्धा काय बोल झाले ते कळत नाही, पण माझ्यापेक्षा ज्यांना थोडं कमी कळतंय त्यांनी सुद्धा मान डोलवावी. तर एवढं सुंदर ज्यांचं वाजवणं. अनिकेतजी, तुमचं कौतुक आहे. हार्मोनियमची अतिशय सुंदर आणि समजदारीची साथ देणारे हरिभक्त परायण शहाजी नाना थोरबोले, त्यांच्यासाठी पण एकदा टाळी वाजवू आपण. गायनाचार्य भागवत महाराज मुळे आहेत, प्रभाकर महाराज तांबडे आहेत, बाबुराव महाराज कुरुंद आहेत, हनुमंत महाराज वैद्य आहेत, सर्जेराव महाराज कोठावळे आहेत आणि शेषराव महाराज भराटे आहेत. हरिभक्त पारायण रामेश्वर महाराज रामेश्वरवाडी हांगेवाडी आदी सगळ्या परिसरातून आलेले सगळे भाविक, इथे कोणी कीर्तनकार कथाकार असतील. मृदंग हे पुरुषाचं वाद्य, खूप ताकद लागते त्याला.
पण एका मुलीनं किती सुंदर प्रयत्न करावा ते वाजवण्याचा, याच्यासाठी साक्षीताईंचं एकदा कौतुक करू आपण. साक्षी वयानं लहान आहे पण खूप छान प्रयत्न करते. इकडे माझी विद्यार्थिनी ईश्वरी आहे, बाकी सगळ्या माझ्या विद्यार्थिनी आहेत. आमची अक्षरा वाळेकर आहे आणि विणेकरी आहेत. अतिशय सुंदर आणि गोड अशी साऊंड सिस्टम आहे. चॅनल आहे का दादा कुठला आपला? हां बरं, रॉयल वारकरी हे यूट्यूब चॅनल आहे. आणखी आपल्या सगळ्यांच्यामध्ये उपस्थित असणारे हरिभक्तपरायण मंडळी, तात्यांच्या वाढदिवसासाठी परिसरातून, पंचक्रोशीतून, गावातून आलेली सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, परम भागवत मंडळी, महाराज मंडळी, वारकरी मंडळी, तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती सादर वंदन. आणि वेळ न घालवता आपण चिंतनाला आरंभ करू. अगोदर वाढदिवसाच्या वेळेला बरीच राजकीय व्यक्तिमत्व येऊन गेली, शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिला त्यांना. जे अगदी गावकरी मंडळीला खूप सुंदर प्रसाद भोजन वगैरे वाढदिवसाच्या निमित्तानं सगळ्यांना झालं. सगळे आनंदामध्ये आहेत. या आनंदाच्या महापर्व काळामध्ये आपण भगवत चिंतन इथे करत आहोत. अज्ञानानं एखादं महत्त्वाचं नाव राहत असेल, गणेश तात्यांचा सगळा मित्रपरिवार आणि या कार्यक्रमासाठी अगदी सगळी व्यवस्था आणि नियोजनामध्ये असणारी सगळी माणसं, सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि चिंतनाला आरंभ. नामदेवरायांचा किती गोड अभंग आहे बरं. या अभंगाचा अर्थ पाहू. अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझिया सकळा हरीच्या दासा. देवा, अकल्प आयुष्य प्राप्त होऊ दे हरिदासाच्या कुळाला. बर, एवढंच मागणं मागून थांबले नाही. आयुष्य तर दीर्घ अकल्प प्राप्त होऊ दे, पण पुढे मागितलंय कल्पनेची बाधा नहो कवणे काळी. जी गोष्ट स्वतःला आणि इतरांना त्रासदायक होईल, धर्मविरोधी विकृती मनामध्ये येईल, अशी कुठली गोष्ट होऊ देऊ नको. कल्पनेची बाधा नहो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. खर तर नवसाला पावणाऱ्या देवाच्या मंदिरात गेल्यानंतर शेजाऱ्याला सुखी ठेव देवा अशी मागणी मागणारी माणसं फार कमी असतात. जरा आठवून सांगा, कुणीच अजून समाधीमध्ये गेलेलं नाही. जरा मला आठवून सांगा, मंदिरात गेलोय आपण आणि आपण कधी शेजाऱ्याला सुखी ठेव देवा अशी मागणी देवाकडे आपण मागितली, अशी प्रार्थना केली, असं आपल्यात तरी कुणी आहे का? शेजारच्या गावचं नंतर पाहू आपण. आपल्यात तरी कुणी आहे का? नाही. पण पहा ना, इथे नामदेवरायांचा भाव किती गोड आहे. ही संत मंडळी सुखी असो. पण कोणती संत मंडळी? हरीचे दास. पुढे मागितलंय अहंकाराचा वारा. अहंकाराचा वारा सुद्धा नको. अहंकार तर दूर राहिला, पण अहंकाराचा वारा देखील नको. न लागो राजसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझा विष्णुदासा भाविकास. एवढ्यावर नामदेवरायांचं अंतकरण थांबलं नाही. गणेश तात्या, चांगली काम करणाऱ्या लोकांसाठी नामदेवरायांची वाणी पहा. नामा म्हणे तया असावे कल्याण. नामा म्हणे तया असावे कल्याण. कुणाचं कल्याण? ज्या मुखी निधान पांडुरंग. ज्यांच्या मुखामध्ये पांडुरंग हे नाम आहे, देवाच्या नामाची उपासना आहे, आणि ज्या लोकांची वाणी नेहमी जगाच्या कल्याणाचं चिंतन करते, जगासाठी ज्यांच्या तोंडातून चांगले शब्द बाहेर पडतात, अशा लोकांसाठी ही पवित्र केलेली प्रार्थना आहे. विठ्ठल विठ्ठल
बरं, ज्यांनी एवढी गोड प्रार्थना देवाला केली ते संत सुद्धा तेवढेच गोड आहेत. नामदेवराया किती गोड आहेत त्याचं चिंतन तर मी करणारच आहे. पण आज गणेश तात्या भराटे यांचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे. जन्मदिवस साजरा करण्याची पद्धत आपल्याकडे अलीकडे तयार झाली असं नाही, तरी फार पूर्वीपासून जन्मदिवस साजरी करण्याची पद्धत आहे. खरं तर भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या जन्माची तिथी, जन्माचा वार, जन्माचं नक्षत्र आणि प्रत्येक वर्षाला येणारी, आणि पहा ना, तेव्हा यशोदामाई सुद्धा देवाच्या जन्माची तिथी नक्षत्रवार पाहून तो जन्मदिवस, त्या तिथीला अन्नदान, वस्त्रदान, गोदान हे सगळं करत होती यशोदामाई, नंदबाबा. बरं, देवाचा जन्म नंद आणि यशोदा त्यांनी साजरा केला असं नाही. द्वापारयुग संपलं, कलियुगाचे 5000 वर्ष होऊन गेलेत. आजही आपण कृष्ण जन्म साजरा करतो. म्हणजे वाढदिवस साजरा करण्याची पद्धत ही काही नवीन नाहीये, ही जुनीच पद्धत आहे. पण लक्षात घ्या, वाढदिवस साजरी करणं ही सार्थ गोष्ट तेव्हाच आहे जेव्हा एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा वाढदिवस साजरा होतो. माझं बोलणं थोडं लक्ष देऊन ऐकलं तर आपल्या सगळ्यांना कळेल. आणि वाढदिवस कशा पद्धतीने साजरा करावा, नको ते कार्यक्रम आयोजित करायचे, नको त्या काही गोष्टी आपण करायच्या मग वाढदिवस साजरा करायचा, या गोष्टीला महत्त्व नाही. ती गोष्ट आपल्याला सुख, समाधान, शांतता देणार नाही. पण आज गणेश तात्यांचं भले वय कमी आहे, पण कमी वयामध्ये त्यांच्या अंतःकरणात जो भाव निर्माण झाला की वाढदिवसाला कीर्तन व्हावं. तांबडे महाराजांसारखी, बाकी त्यांच्या स्नेहातली सगळी मंडळी, त्यांच्या परिवारातल्या लोकांचं मार्गदर्शन की आपण कीर्तन ठेवू, ही खूप चांगली संकल्पना आहे. आणि खरं तर आनंदाच्या प्रसंगी भगवंताचं भजन व्हावं. बऱ्याच वेळेला ठेच लागल्यानंतरच राम तोंडाला येतो, पण जामून तोंडात सोडताना सुद्धा राम ज्याला आठवतो त्याला आयुष्यभर जामून खायला मिळत असतात. बरं, हा आज जामूनच खाल्ले. हा, तर मला सांगायचं एवढंच आहे, शिळी भाकरी चटणीला टोचून खाताना जिभेचे छाले निघालेले, तिथे जाऊन तिखट लागावं आणि वरण कडक भाकरी टोचावी, मग त्यावेळेला देव आठवतो. पण जामून तोंडामध्ये सोडताना देव आठवला हे फार तुरळक आहे. त्यावेळेला मग बंटीची आई, बंटीचा बाप, बंटी कुठे, हे सगळं आठवतं आपल्याला. लक्षात घ्या, संत सांगतात, दुख में सुमिरन करे, सुख में करे ना को, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे को. खरं बोले महाराज, खरंच छान वाजवत होता, खरंच खरंच छान, खूप छान. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोय, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. हे सुखाचं वर्म आहे. प्रत्येकाला सुख पाहिजे, सुख पाहिजे, पण सुख मिळेल तुम्हाला कशानं, त्या वर्माकडे आपलं दुर्लक्ष आहे. आपण दुःख आलं, दुःखाचा पहाड कोसळला, जीवनात अडचणी आल्या तरच देवधर्म आपल्याला आठवतो. मग झेंडा घेऊन निघाले पंढरपूरला, ज्ञानोबा तुकाराम, पण कधी तोंडात 32 पैकी एक सुद्धा हजर नाही. काठीशिवाय चालता येत नाही, खांद्यावर घेतला तर झेंडा, नाही तर हातात धरायचा दांडा, अशी ज्यांची अवस्था आहे. जेव्हा पोरं उलटतात, बाबा बस करा आता, निघा पंढरपूरला, आणि मग पोरांनी हकलून दिल्यानंतर आपण पंढरपूरच्या दिशेनं वाटचाल करतो. बरं, जाईच ना का तिकडं, मी काही अडवत नाही पंढरपूरला जायला, पण बऱ्याच वेळेला पुणे क्रॉस करताना फार वारकऱ्यांची धावाधाव आणि पळापळ असते. नवीन दिंडी काढली आम्ही, देहू ते पंढरपूर, 12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. देहू नवीन दिंडी, देहूतून निघालो आम्ही, आणि पुणे पार करताना हंड्यावाली लाईनमध्येच चाललं ना, हंड्यावाली, तुळस कळस असं असतं ना, हंडा असतो, विणा असतो, झेंडे असतात, मृदंग असतो, टाळ असते, मोकळे चालणे, मोकाट म्हणणार नाही मी, मोकळे चालणारे वारकरी सगळे असे असतात. आणि मग त्याच्यामध्ये
हंडा घेऊन चालणाऱ्या माऊलीचं काम काय? भजन करून करून ज्यांचा घसा कोरडा पडलाय त्यांना हंड्यातलं पाणी देण्यासाठी हंड्यावाली सोबत असते. पण हंड्यावाली आमची पुण्यातून नीट लाईनमध्येच चालना, दिंडी सोडून कडाकडानंच चालायची. आणि आम्ही भजन म्हणून म्हणून आमचे घसे कोरडे पडले. म्हटलं मावशी पाणी द्या सगळ्यांना प्यायला, पण हंडा घेऊन पुढंच पडायचे. पुन्हा क्रॉस होईपर्यंत बिचारीनं आम्हाला पाणी दिलं नाही. म्हटलं हिचा हंडाच काढून घ्यायचा आता. आम्ही हंडा घेतला, हंड्यात पाणी नाही, बिस्किटचे पुढे होते. म्हणजे हा अनुभव आपल्या गावाला नाही, आपल्या गावातलं सांगतच नाही मी. तुम्ही हसताय म्हणजे मी पण समजलं आणि तुम्ही पण समजलं. फक्त नाव कीर्तन संपेपर्यंत सांगाच नाही तांबडे महाराज. मी गेल्यानंतर फोनवरती सांगा कोण कोण हंडा घेऊन कडनं पळालं होतं ते. तर मला सांगायचं काय तुम्हाला की आपण सगळीकडून हकलून दिल्यानंतर मग पंढरपूरला जातो, त्यात मजा नाही. कधी मजा? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. सगळं अनुकूल आहे, अंगात शक्ती आहे, बुद्धी शुद्ध आणि सात्विक आहे, संगती सज्जनाची आहे, संतांना मानण्याचं अंतकरण आहे, आणि मग तुम्ही चांगल्या कामात पुढे आहात. बस तुमच्या सुखाला पुन्हा घट नाही, तुमच्या सुखामध्ये वाढ आहे. म्हणजे सुखात ज्यांना देव आठवतो, अनुकूलतेमध्ये जे भगवंताचं भजन करतात, जो सुख में सुमिरण करे तो दुःख काहे को होय. दुःख नावाची गोष्ट आपल्या जवळ येणार नाही. म्हणून आनंदाच्या क्षणी भगवंताचं भजन करावं, हा काय म्हणतात संदेशच म्हणा ना. गणेश तात्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांनाच नाही तर वाढदिवसात सहभागी होणाऱ्या सगळ्या लोकांनाच नाही तर पंचकृषीतल्या लोकांसाठी आहे की बाबांनो, आनंदाच्या क्षणी भगवंताचं भजन करा, आनंद कमी होणार नाही, आनंद वाढत राहील. किती वाढल आनंद? आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. ओ सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. हो सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. मग राम नामे उपजया भरी, मग राम नामे उपजया भरी, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे. हो मग राम नामे उपजया भरी, मग राम नामे उपजया भरी, सुख घडोघडी वाढू लागे, सुख घडोघडी वाढू लागे, वाढू लागे. वा वा वा. सुख घडो घडी वाढू लागे. तुम्ही आनंदाच्या क्षणी, सुखाच्या क्षणी सगळं अनुकूल असताना भगवंताचं भजन करा, कमी नाही होणार, आनंद वाढत जाणार. खरं तर कौतुक आहे गणेश तात्या भराटे यांचं की गणेश तात्यांसारखं लेकरू या भूमीमध्ये जन्माला आलं. त्यांच्या आईवडिलांना सुद्धा धन्यता द्यावी. धन्य माता पिता तयाची या कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा कौतुक आहे, गावकऱ्यांना आनंद आहे, चांगल्या सज्जन लोकांना आनंद आहे, साधू संताला आनंद आहे की
स्वतःचं कर्तव्य कर्म जबाबदारी कष्ट करत व्यापार उद्योग बिझनेस बरेच बिझनेस आहेत त्यांचे पुणे शहरामध्ये. पण एवढं शहरात स्वतःचं एक अस्तित्व उभं करत असताना गावाला विसरले नाही, गावाकडच्या माणसांना विसरले नाही. गावाकडची जी नाळ आहे ती जशाच तशी सुंदर जोडून ठेवलेली आहे. तर ही अशी लेकरं खरंच ज्या भूमीमध्ये जन्माला आली, ज्या आईच्या कुशीत जन्माला आली, ज्या गावात जन्माला आली, ते गाव, ती माता, ती भूमी, ती मातृभूमी खरंच धन्य आहे. आणि एक गोष्ट सांगू तुम्हाला, चांगली लेकरं जन्माला येण्यासाठी, कर्तृत्ववान लेकरं गावात निर्माण होण्यासाठी 4 प्रकारचं पुण्य असावं लागतं. पहा, हे फुकट नाही उभं राहत. 4 प्रकारचं पुण्य एकत्र यावं लागतं. सुशीलो मातृपुण्येन, पितृपुण्येन, चतुरता, उदारो वंशपुण्येन, आत्मपुण्येन, सौभाग्यता. सुशील म्हणजे शीलवान, शीलवान म्हणजे चारित्र्य संपन्न, ज्याची नजर परस्त्री माते समान. शीलवान मुलगा जर जन्माला आला तर समजावं त्याच्या आईचं पुण्य आहे. पितृपुण्येन चतुरता, व्यवहार चातुर्य प्राप्त झालं, स्वतःची प्रगती होऊ लागली त्या लेकराची, वडिलांचं पुण्य आहे. पितृपुण्येन चतुरता. उदारो वंश पुण्येनं, खूप ऐश्वर्य प्राप्त झालंय पण त्यातून आपल्याला समाजाचं काहीतरी देणं असतं आणि ते चांगली कामामध्ये करत राहतात. दान असेल, अन्नदान असेल, कुणाच्या लग्नात सहभागी होणं असेल, एखाद्याच्या मुलीच्या लग्नामध्ये मदत असेल, गरिबाचं लेकरू शिक्षण फीससाठी कुठे नडलंय त्याला मदत करणं असेल, कुणाला राहायला घर नाही, भर पावसाळ्यामध्ये अगदी डोक्यावर ते गोनपाट घेऊन घरात बसण्याची वेळ एखाद्या परिवाराची असेल, तिथं 4 पत्रे दान देऊन किंवा एखादं 4 भिंतीचं घर उभं करण्यासाठी हात त्या मदतीसाठी पुढे येत असतील, हे जे दातृत्वाचा भाग आहे हा ज्यांच्याकडे आहे तर त्याला म्हणतात उदार वंश पुण्येन. हे वंशावळीचं पूर्वजांचं पुण्य आहे. आणि आत्मपुण्येन सौभाग्यता. एवढा कर्तृत्वान पिंड जर कीर्तनात बसत असेल तर समजावं ते स्वतःचं पुण्य आहे. आणि 4ही पुण्य तांबडे महाराज गणेश भाऊंना प्राप्त आहे. म्हणून असं हे लेकरू, गुणवान लेकरू आपल्या गावामध्ये, वयाचं ज्यांनी 80च्या जवळपास गेले, 65 ज्यांनी पार केले, एसटीच्या अर्ध्या तिकिटासाठी जे ओरिजिनल पात्र आहेत, डुप्लिकेट नाही, बळच वय वाढवलेलं नाही, जे ओरिजिनल पात्र आहेत अशांनी सुद्धा म्हणावं तात्या तुम्हाला आशीर्वाद आहे माझा, चांगलं काम करताय तात्या म्हणावं. तर हे काय, याचा अर्थ काय आहे की अशी कर्तृत्वान लेकरं आपल्या नजरेसमोर आली ना तर समजावं 4 प्रकारचं पुण्य एकत्र आलं. विठ्ठल विठ्ठल ठला विठला पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. देवाला प्रार्थना करताना कधी कधी आपण सुद्धा म्हणावं, देवा ऐसा पुत्र देई देवा, देवा ऐसा पुत्र देई देवा, ऐसा पुत्र देई देवा, देवा ऐसा पुत्र देई देवा. हो ज्याचा वंश सिद्धीच जावा, जग म्हणे त्याला बाबा, जग म्हणे
ऐसा पुत्र देई देवा. प्रार्थना करायची देवाला. जग म्हणे त्याला बाबा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. देवाला प्रार्थना करायची. खरं तर गणेश तात्यांचं पुन्हा पुन्हा कौतुक करत, बरं मी कौतुक करावं तुम्ही कौतुक करावं काय नवल बरं. सज्जन व्यक्तिमत्वाला संत सुद्धा त्यांचं कौतुक करतात. सज्जन व्यक्तिमत्वाचं. आणि काय कौतुक करतात. अभंगाचं पहिलं चरण. अकल्पायुष भावित या कुळा, अकल्प आयुष 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 भावे तया 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 कुळा. माझी या सकला हरीच्या दासा, माझी या सकला हरीच्या दासा, माझी या सकला हरीचा दासा, माझी आस कळा हरीचा हो, माझी या सकला हरीच्या दासा, माझी या सकला हरीच्या दासा, माझी आस कळा हरीचा दासा, माझी आस कळा हरीचा दासा. कल्पनेची बाधा नभ कवने काळी, 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 कल्पनेची बाधा न हो कवने काळे, कल्पनेची बाधा न हो कवने काळे, कल्पनेची बाधा न हो कवने काळे, कल्पनेची बाधा न हो कवने काळे. मृदंगाचार्य अनिकेत महाराज, गायनाचार्य गोविंद बाबा आणि आमचे भागवत महाराज, साक्षीताई फरगुले महाराज, या सगळ्यांसाठी एकदा टाळी वाजवा. फार सुंदर. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. आम्हीच कौतुक करतो असं नाही.
सुद्धा सांगतात, पवित्र कर्म करणाऱ्या चांगल्या विचाराच्या लोकांना, चांगलं जगणाऱ्या माणसाला, ज्यांना देव संत ग्रंथ पंथ मान्य आहे, अशा सगळ्या लोकांना अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा, अकल्प आयुष्य प्राप्त होऊ दे. बरं, देवाला ही प्रार्थना करणारं व्यक्तिमत्व लहान नाही. बरं, कुणी प्रार्थना केली महिला मंडळ, अकल्प आयुष्य प्राप्त होऊ दे देवा हरिदासांना, असं देवाला कोण बोललंय? झोपल्या काका डोंगरेवाडी, डोंगरेवाडी म्हणता म्हणता तांबडे महाराजांनाच मी डोंगरे महाराज म्हटले. ऐकता ना तुम्ही, नामदेव महाराज देवाला प्रार्थना करतायत, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. ज्यांनी देवाला प्रार्थना केली हरिदासांना अकल्प आयुष्य, त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त होऊ दे, ते महात्मे काही साधे नाही आहेत. त्या महात्म्याचं सामर्थ्य फार मोठं आहे. त्या महात्म्याच्या सामर्थ्याचं काय वर्णन करू? डोंगरेवाडी एकच उदाहरण सांगते मी तुम्हाला. खूप विस्तृत दीर्घ मोठं चरित्र आहे नामदेवरायांचं. त्यातला एकच प्रसंग सांगते. नामदेवराया पंढरपुरात राहतात. त्या पंढरपुराचं काय वर्णन करावं? त्या पंढरी नगरीमध्ये सगळी सुख आहेत. ऐका पंढरीचे महिमान. तिथलं महत्व काय सांगितलंय शॉर्टकट मध्ये, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. अशा पंढरपूर क्षेत्रामध्ये जे राहतात आणि तिथला जो मालक आहे पंढरपूर नगरीचा, जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर दूध पाटीला त्याचे नाव, हो चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणीला चलागो. विठोबाचा धर्म जागो, त्याची चरणीला चलागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणीला चलागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणीला चलागो. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठो पाटील त्याचे नाव. पंढरपूर नगरीमध्ये नामदेवराया राहतात. पांडुरंगावर एवढी श्रद्धा आहे, एवढी श्रद्धा आहे की त्या श्रद्धेला तोड नाही, जोड नाही. प्रचंड श्रद्धा पांडुरंग परमात्मावरती. आणि दोघांचं एवढं सख्य, एवढं प्रेम आहे की नामदेवरायाचा देवाचा संवाद जणू दोन मित्रांनी बोलावं, माई लेकरानं बोलावं, पिता पुत्रानं बोलावं, बहीण भावानं बोलावं. एवढं प्रेम दोघांचं, असा संवाद त्या दोघांचा. पांडुरंगा पलीकडे दुसरं जगच नामदेवरायांना नाही. पण घराची अवस्था अशी, कुतरी घर राखती, खायला अन्न नाही, लेकरांची दुरावस्था. पत्नी मग नामदेवरायांच्या पत्नी राजाई, त्यांची मैत्रिणी एक दिवस भेटली आणि मग मैत्रिणीनं चंद्रभागेवरून पाणी आणता आणता विचारलं, राजाई तुमच्या कपड्यावरनं, चेहऱ्यावरनं, शरीर प्रकृतीवरनं असं वाटतंय की जरा घरात खाण्यापिण्याची दुरावस्था आहे. म्हणे काय सांगावं, मालकाचं लक्षच नाही घरामध्ये. आणि आमचं महिला मंडळ एकदा का अंतकरण मोकळं करायला लागलं की बघ काही विचारू नका. एवढा बाड आणि एवढं पुराण काढतील, एवढा त्यांचा अभ्यास, कोणते कोणते अध्याय त्यांनी कसे कसे पाठ केले काय कुणास ठाऊक. खरंच मी तुमचं अजिबात काही सांगत नाही, तुम्ही पण तुमच्या याच्यावर लोटू नका, तुम्हाला सुद्धा सांगते. पण एखादी माऊली जर आपल्या मालकाचं वर्णन करायला लागली तर काय सांगावं तुम्हाला. असं बोलणार चार चौघीमध्ये, असं बोलणार, तुम्हाला सांगते तुम्ही काही कोणाला सांगू नका, असं त्या म्हणतात. मी काही म्हणत नाही तुम्हाला. आमच्या पप्याच्या बापानं
घराला पत्रे ठेवले नाही, दाराला चौकट ठेवली नाही, एवढा खतरनाक आहे. एक तर म्हणते बाई तुमचं बरं आहे, आमच्याच्यानं तर मथुरा पाण्यात घातली. म्हणजे तुम्ही असं बोलतच नाहीत, मी तुमचं काही सांगत नाही, मी दुसऱ्या गावचं सांगते हां, किंवा आमच्या तिकडचं सांगते, पण दुसरीकडे गेल्यानंतर तुमचंच सांगू. काय बोलतात, मथुरा पाण्यात घातली. पण खरं सांगा मला, पाण्यात मथुरा गेली का द्वारका गेली? हो गेली द्वारका, पण म्हणतात मथुरा. एवढ्या भोळ्या भाबड्या आहेत ह्या, बोलताना असं निष्पाप मनानं बोलून जातात. तर मग मैत्रिणीच्या गप्पा चालू झाल्या आणि मग सांगितलं की खरंच घरात वाईट अवस्था आहे, मालकाचं लक्षच नाही, लेकरा बाळाला खायला नेट नाही, लेकरच उपवास असेल तर मी काय खाणार आहे, मला पण खायला नाही. मैत्रिणीला दया आली आपल्या मैत्रिणीची. मैत्री अशीच असावी, आपली मैत्रीण आपला मित्र जर दुःखात असेल तर धावून जाण्याची वृत्ती असावी, ना की मित्र संकटात आहे किंवा अडचणीत आहे त्यानं फक्त बघून हसावं, याला मैत्री म्हणत नाही. मैत्रिणीला दया आली. मैत्रीण म्हटली राजाई एक काम करा, तुमचे मालक करतात विठ्ठलाची भक्ती, पण माझे मालक रुक्मिणी आईसाहेबांची भक्ती करतात. रुक्मिणी आईसाहेब माझ्या मालकाला प्रसन्न आहेत आणि रुक्मिणी आईसाहेबांनी माझ्या मालकाला एक परीस दिलेला आहे. त्या परिसाचा महिमा असा आहे, परिसाचा स्पर्श लोखंडाला केला की लोखंड लोखंड राहतच नाही, त्याचं जागे आहेत तुम्ही, त्याचं सोनं होतं. एवढी रुक्मिणी आईसाहेबांची कृपा माझ्या मालकावर झाली. तो परीस रोज पूजेसाठी माझ्याचकडे देवघरात असतो, मीच पूजा करते. मालकाची पूजा झाली की 1 तासापुरता तुम्हाला मी परीस देते, लगेच तुम्ही तुमचं काम झालं की माझ्याकडे आणून द्या, तुमच्या घरातल्या अवकळा संपवा. तुमचं लेकरं बाळं जर 4 घास सुखानं आनंदानं खाल्ले तर मला सुद्धा मैत्रिणी भावल्यासारखं वाटेल. म्हणून मालकाची नजर चुकून परीस ज्याच्याकडे होता त्या व्यक्तीचं नाव होतं भागवत, पण परीस असल्यामुळे त्याला परिसा भागवत म्हणायचे. तर त्या परिसा भागवताच्या पत्नीनं परीस मालकाची नजर चुकून आणला आणि राजाईला दिला. बरं, नजर चुकवली कुणाची? मालकाची. मग तुम्ही सुद्धा अभ्यास करा, आपली नजर चुकून आपल्या मालकीने मैत्रिणीला काही काही दिलंय का, एखादी महत्वाची वस्तू, याचा अभ्यास सुद्धा तुम्हाला करावा लागणार आहे. नाहीतर हे कुठं गेलं ग, खिशातली 500ची नोट कुठं गायब झाली ग, हे अमुक कुठं ठेवलं ग, असे प्रश्न उद्भवणार नाहीत. अभ्यास करायला कीर्तनातून खूप काही शिकण्यासारखं आहे, शिकलं पाहिजे माणसानं. मग परिसा भागवताच्या पत्नीनं तो परीस दिला. राजाईला खूप आनंद झाला. लोखंड जे जे मिळालं त्याला स्पर्श केला, सोनं झालं. परिसाचा गुणधर्म येतो, लोखंड स्पर्श झालं, परिसाचा स्पर्श झाला की लोखंड लोखंड नाही, सोनं होतं. सोनं साठवलं, सोनाराला दिलं. बाजारातून त्या पैसे जे मिळाले त्यातून खायला धान्य, खाण्याच्या वस्तू, लेकराला कपडे, घरासाठी थोडीशी व्यवस्थित डागडूज, काही कमी होतं, तवा फुटलेला होता, भाकरीची काठवट जरा चिरलेली होती, हे सगळं त्यांनी जमा केलं. आता निघूनच द्यायचं होतं, तेवढ्यात नामदेवराया आले. पांडुरंग हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल असं म्हणत कोण आले घरात? नामदेवराया आले. आपले नामदेव असे येतात का, याचा पण अभ्यास करा. पांडुरंग हरी नारायण हरी असं म्हणत येतात का ते घरात, हाही अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मग नामदेवराया घरात भजन करत आले. ऐका बरं डोंगरेवाडी. नामदेवराया म्हटलं अरे रे हे घर कुणाचे, आपलं घर चुकलं की काय? राजाई धावत आल्या. घर नाही चुकलं देवा, नाही चुकलं घर, आपलंच घर आहे. राजाई तुम्ही तर सोन्यानं म्हटलं. तेवढ्यात लेकरं आली पळत, बाबा बाबा बाबा. नारा, विठा, गोंदा, महादा सगळे पळत आले. असे चमकायला लागले कपड्यानं, आभूषणानं, सुंदर सुंदर. ती लेकरं सुंदर दिसायला लागली. अरे रे हे काय नेमकं, ही माया कसली? माया नाही, ही भगवंताची कृपा आहे, रुक्मिणी आईसाहेबांची. रुक्मिणी आईसाहेबांची कृपा. अरे ज्या घरात विठुरायाचं भजन, ठीक आहे विठोबा रुक्माई म्हणू, पण डायरेक्ट रुक्मिणीच माता अगोदर, हे कसं काय? पूर्ण कथा सांगितली. माझ्या मैत्रिणीच्या मालकाला रुक्मिणी आईसाहेब प्रसन्न झाल्या, त्यांनी परीस दिलाय
आपल्या प्रपंचाची अवकळा पाहून माझ्या मैत्रिणीला दया आली, तो परीस दिला तासापुरता. आता द्यायचाच होता पण तुम्ही आलात तर तुम्हाला दाखवते, नंतर देते. राजाई, फार बरं झालं, मला सुद्धा पाहू द्या परीस. नामदेवरायानं परीस पाहायला हातात घेतला आणि जसा परीस घेतला ते धूम निघाले मांजरा नदीकडं. असं ना आपल्याकडे मांजराच आहे ना आपल्याकडे डॅम. चंद्रभागेकडे धाव घेतली नामदेवरायांनी. राजाई पाठीमागे पळतात. मालक कुठं निघाले? म्हणे चंद्रभागेच्या घाटावर. म्हणे फेकू नका, तिला द्यायचं आहे. त्या बिचारीचा मालक तिला मारल, तिला हाणल, मैत्रीमध्ये ही गद्दारी होईल, फेकू नका, मी निघून देते वापस. पण नामदेवराय ऐकतात कसले? नामदेवराया पुढं, राजाई पाठीमाग, आणि परीस लवकर कसा येईना म्हणून ती पण जिनं परीस दिला ती पण पाहायला आलेली होती. तिनं ही रॅली निघालेली पाहिली, ती त्यांच्या माग. नामदेवराया पुढं, राजाई पाठीमागे, आणि ज्याचा परीस होता ती बाई पण पाठीमाग. आपली मालकीन रस्त्यानं का पळते म्हणून तो परीसा भागवत सुद्धा पाठीमाग. आणि परीसा भागवत का पळायला लागले? त्यांचे भक्त त्यांच्या पाठीमाग. हे एवढे लोक का पळायला लागले म्हणून बरेच असतात ना, काहीच माहित नाही. क्यों भाग रहे हो? आगे वाले दौड़ रहे इसलिए हम भी भाग रहे. अरे का पळता? म्हणे पुढचे पळताय म्हणून आम्ही पळतो, आम्हाला तरी काय माहिती कुठं पळायचं. अशी बरीच गर्दी असते. तर सगळी गर्दीच गर्दी, पाठीमागं पळायलाच लागली माणसं. नामदेवराया आले चंद्रभागेच्या तटावर, हातातला परीस घेतला, पांडुरंग हरी दिला टाकून चंद्रभागेमध्ये. राजाईचे हातपायच गळाले. जिचा परीस होता तिथं डोळे असेच, तोंड असंच, काहीच बोलता येईना तिला. परीसा भागवत मात्र चिडले. नामदेवराया, हा छळ, हे कपट कशासाठी? माझ्या भोळ्या भाबड्या पत्नीनं तुमच्या प्रपंचाची अवकळा पाहिली, मैत्रिणीला मदत करावी म्हणून दिलं, आणि तुम्ही दृष्ट जळून माझं मोठेपण, माझी श्रीमंती, माझं वैभव तुम्हाला सहन होईना म्हणून तुम्ही परीस चंद्रभागेत फेकला. नाही तर दुसरं काहीच कारण नाही. तुम्ही जळालात माझ्या धनावर, श्रीमंतीवर, माझ्या भक्तीवर. नामदेवराया म्हणतात, परीसाजी, संत कधी कुणावर जळत नसतात. आमची ती वृत्ती नाहीये. आमचं अंतःकरण गंगेच्या पाण्या एवढं निर्मळ आहे. म्हणे ते बोलणं आहे फक्त, तुमचं वागणं नाही, तुमचं वर्तन मात्र वेगळं आहे. तुम्ही जर एवढे दयाळू, कृपाळू आणि निर्मळ अंतःकरणाचे असता तर दुसऱ्याची वस्तू चंद्रभागेत फेकलीच नसते. नामदेवरायांच्या लक्षात आलं की परीसाजींना काहीतरी गैरसमज होतोय. आपण द्वेष बुद्धीनं किंवा ईर्षा बुद्धीनं हे केलेलं नाही. परीसाजी, खरंच नाही हो, मी कपटी भावनेनं फेकलेलं नाही. म्हणे बाकीचं हे रोज लोकाला कीर्तन सांगा, मला स्पष्टीकरण देऊ नका. मला माझा परीस पाहिजे. परीस दिला तर बरीगत, नाही तर नामदेवराया माझ्याशी गाठे. नामदेवराया म्हटले, पाहिजे तुम्हाला परीस? हो म्हणे पाहिजे. तुम्ही हे जे विठ्ठलाचे भक्त आहात ना, तुम्ही असलेच आहात. तुमचा देव काळा, तुम्ही पण काळे. मग देवापर्यंत जेव्हा बोलणं गेलं ना, नामदेवरायाला सहन नाही झालं. नामदेवराया म्हणतात, परीसाजी, तुम्हाला काय बोलायचं ते मला बोला, माझ्या आराध्य दैवताला बोलू नका. याला श्रद्धानिष्ठा म्हणतात. माझ्या देवाला बोलू नका, माझ्या देवाला कपटी आणि काळा म्हणू नका. तुमचे परीस जो आहे ना, तुम्हाला देतो. चंद्रभागेच्या पात्रामध्ये नामदेवराया गुडघ्यापर्यंत पाण्यात गेले. उंजळीत बसतील तेवढी दगड घेतली आणि परीसाजींना चंद्रभागेच्या तटावरती येऊन म्हणतात, परीसाजी, भागवत महाराज, यातला तुमचा परीस कोणता ते ओळखून घ्या. नामदेवराया, अरे कुणाला वेड्यात काढता? तुम्ही चंद्रभागेतली दगड हातावर घेता, उंजळीवर घेता, आणि म्हणता की यातला परीस कोणता ओळखा. भागवत महाराज, चर्चेमध्ये वेळ घालवण्यापेक्षा या दगडांची परीक्षा घ्या तुम्ही. यांना दगड म्हणण्यापेक्षा यांची परीक्षा घ्या. यांची परीक्षा आहे की नाही की याला दगडाला, लोखंडाला स्पर्श केला की सोनं होतं? हो म्हणे, घेतो. पण असला नव्हताच माझा परीस की कुठली दगड उचलली त्याला तुम्ही परस म्हणून मला वेड्यात काढताय. वेड्यात काढत नाही, तुम्हाला वास्तव दाखवतोय. परीसा भागवतानं नामदेवरायाच्या उंजळीतले 4-5 दगड घेतले आणि एका लोखंडाला दगड स्पर्श केला, तो लोखंडाचं सोनं झालं. म्हणे हा तर परीस आहे, पण माझा असा नव्हता. म्हणे दुसरा चेक करून पहा. दुसरा दगड घेतला, लोखंडाला लावला, त्यानं पण सोनं केलं. अरे म्हणे हा परीसच आहे, पण फेकलेला माझा असा नव्हता. कारण रोजच्या पूजा पाठातला आपल्याला माहिती आहे
रोजच्या नित्याच्या वापरातल्या वस्तू आपल्याला माहिती असतात. डोंगरेवाडी बरोबर का? 6 महिन्यानं आपल्या घरातला तांब्या शेजारणीच्या घरात दिसू द्या, ओळखायला येतो की नाही? हा, आपला तांब्या, आपली वाटी, आपली लोटी, आपलं ताट, कारण त्याला काहीतरी खूनगाठ असते किंवा ते वारंवार आपल्या हातात आल्या कारणानं आपल्या लक्षात असतं. चुकून आपण दूध भरून दिलेलं असतं, ताकानं भरून दिलेलं असतं, तांब्या शेजाऱ्याने घेऊन जाते पण वापस आणूनच देत नाही. मग ते चुकून कधी कधी नजरेत येतो आपल्या, मग ती म्हणते मला द्यायचंच होतं पण लक्षच नाही. हे असं सगळं चाललेलं असतं. तर आपली वस्तू आपल्याला ओळखायला येते. परिसाची म्हटले हा परिसच आहे, पण माझा असा नव्हता. म्हणजे दुसरा पुढचा दगड घ्या. ओंजळभर दगड सगळी परीस झालेली होती. परिसा भागवताला कोड सुटलं नाही. परिसा भागवत म्हटले नामदेवराया तुम्ही फेकताना तर एक परीस फेकला, पण बाहेर काढताना ओंजळभर परीस कसे झाले? नामदेवराया म्हटले जिथे खऱ्या सच्च्या साधूच्या हाताचा स्पर्श दगडाला होतो ना, तो प्रत्येक दगड परीस झालेला असतो. परिसाची तो प्रत्येक दगड परीस होत असतो. ही संतांची किमया आहे, हा संताचा महिमा आहे. संताच्या स्पर्शानं जर दगडाचा परीस होतो, संताचा खऱ्या साधूचा स्पर्श जर आपल्या मस्तकाला आपल्याला झाला तर आपलं सोनं किंवा त्याही पेक्षा अधिक आपण मौल्यवान का होणार नाहीत? असे महान साधू, महान संत की ज्यांच्या कीर्तनात विश्वाच्या मालकानं नाचावं, हा ज्यांच्या भक्तीचा महिमा, ते नामदेवराया. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ध्यान राजा गोपाळाची लायावाती. 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 नामदेव कीर्तन करे पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे नाचे पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल. सर्वांनी टाळी वाजवा, टाळी. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो विठ्ठलोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम. तुकाराम. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. सणी म्हणे बोला ज्ञानदेवा भक्त. सणी म्हणे बोला ज्ञानदेवा भक्त. अभंग बोलता रंग कीर्तनी भरा. अभंग बोलता रंग कीर्तनी भरा. प्रेम चेडी छंदे विठ्ठल, प्रेम चेडी छंदे विठ्ठल. नाचू लागला डोलला. ओ आता सगळ्यांनी हात उंच. टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली. एकच टाळी झाली. आहा, या टाळ्या. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान
माझा ज्ञानराजा गोपाळाची राया वाटी 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 पंढरनाथ भगवान की जय नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जणी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला प्रेमाचे छंद विठ्ठला प्रेमाचे छंद विठ्ठला डोलू लागला नाचू लागला हो एवढा नाचला बाबू जरा दे. एवढा नाचला डोंगरेवाडी एवढा नाचला नाचता नाचता देवाचा गळला पितांबरा सावध होई देवा ऐसा बोल कबीर सावध होई देवा ऐसा बोल कबीर नाचता नाचता सावध होई देवा ऐसा बोले सावध होई देवा बोले कबीरा बोले कबीरा पितांबर गळा तरी देवाला भान नाही नामदेवराय म्हटल्या रे देवाची खूप फजिती झाली बरं नामदेवरायांनी काय केलं खांद्यावरचा शेला घेतला आणि कमरेला बांधला स्वतःच्या देवाला सवय काय जसं नामदेवानं करावं तसं स्वतः देवानं पण खांद्यावरचा शेला घेतला आणि कमराला बांधला नामदेवराय म्हटलं तर टेन्शन संपला तर किती नाचू दे तरी पितांबर गायणार नाही तेव्हापासून कंबर बांधून कीर्तन करण्याची परंपरा आपल्या वारकरी संप्रदायात चालू झालेली लक्षात घ्या एवढे अधिकारी संत ताकदीचा महात्मा देवाला बोलतोय की ज्या महात्म्याच्या कीर्तनात देव नाचला ज्या महात्म्यानं सांगावं देवानं तसं वागावं अशी लीला देवानं करावी असा अधिकारी महात्मा देवाला म्हणतो देवा अकल्प आयुष्य व्हावे तया कुणाला बरं माझिया सकळा हरीच्या दासा माझ्या हरीच्या दासांना हे अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं त्यांच्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं आता हरिदासाच्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं इथपर्यंत कळालं पण त्यात एक संकल्पना एक आपल्याला समजून घ्यायचं की हरीचे दास नेमकं म्हणायचं कोणाला आडनावाचे हरिदास नावाचे हरिदास का भक्तीनं खरंच परिपक्व झालेले ते हरीचे दास जे स्वतःला दास म्हणून घेतात भगवंताचे ते दास हरीचे दास हे अगोदर आपण समजून घेऊ बऱ्याच वेळेला असं असतं आपण खूप भजन करतो मग आम्ही लगेच स्वतःला लावून घेतो ह भ प लोकच कशाला सांगायचं आपलं सांगायचं आम्ही लगेच ह भ प म्हणतो पण लक्षात घ्या आम्ही खूप कीर्तनं केले आम्ही खूप कथा केल्या म्हणजे खरंच आम्ही ह भ प पदवी आम्ही आमच्या मनानं घेतली तसं नाही बरं ह भ प प्राप्त करून घेणं हे फार कठीण आहे बऱ्याच वेळेला लोकांना हरी भक्ती परायण ते हरी जाऊ द्या परायण जाऊ द्या भक्ती कळत नाही भक्ती जरी आपण त्याचं जरी चिंतन केलं तर बऱ्याच लोकांना भक्ती कळत नाही आम्हाला वाटतं आम्ही खूप रात्रभर भजन केलं आम्ही खूप कीर्तनं केले म्हणजे आम्ही खूप भक्ती केली ऐकता ना डोंगरेवाडी समाधीत नाही ना कुणी गेलं ऐका आपल्याला आम्हाला वाटतं की आम्ही खूप भक्ती केली पण ऐका ना भक्ती बऱ्याच लोकांना भक्तीचा अर्थच कळत नाही काही लोक
रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाच तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. आपल्या डोंगरेवाडीत असलं कुणी नाही. इथलं काही सांगतही नाही, जाईपर्यंत काही सांगायचंही नाही, पण गेल्यावर काही सांगता येत नाही. गणेश तात्या, गेल्यावर काही सांगता येत नाही, सांगल का नाही. काही लोक रात्रभर भजन करतात आणि पहाटच मका कापून स्वतःच्या म्हशीला टाकतात. भक्ती नाही. लक्षात घ्या, भक्ती प्राप्त होणं, स्वतःला हरिभक्त म्हणून घेणं, त्याच्यासाठी पेपर आहे हो, परीक्षा आहे त्याच्यासाठी. बऱ्याच वेळेला आठवड्याला एकदा आपण भजनाला येतो, पण भजनी मंडळाचे 4 भजनी मंडळ करतो. एवढं काही कर्तृत्व नसतं. एका भजनी मंडळाचे 4 भजनी मंडळ बनवणार, असे काही असतात. मी आपल्या गावातलं काही सांगत नाही, इथलं काही माहितीच नाही तर काय सांगणार आहे. तर हे वेगळ्या वेगळ्या गावातला तर एवढा प्रवास करतो म्हणून अनुभव आलेले असतात. काही काही आपल्याच गावाचं सांगायचं, पण आपल्या गावाचं नाव घ्यायचं नाही, लोकांच्याच गावाचं नाव सांगायचं, असंही असतं. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की हरिभक्त स्वतःला म्हणून घेणं किंवा ती पदवी प्राप्त करणं एवढं सोपं नाही. त्याच्यासाठी सोन्याची जशी परीक्षा आहे ना, तशी साधकाची परीक्षा आहे. सोन्याची जेवढी परीक्षा आहे त्याहीपेक्षा अधिकची परीक्षा साधकाची आहे. सोनं परीक्षेत पास झाल्यानंतर मग आपण त्याला अलंकार बनवून गळ्यामध्ये परिधान करतो, तसं अध्यात्मातल्या परीक्षा दिल्यानंतर साधकानं मग ते हभप या पदाला प्राप्त होतात. आता बऱ्याच वेळेला लोक थोडीशी अडचण आली, थोडीशी संकट आले की पळून जातात, भक्ती सगळं सोडून देतात. माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून उदाहरण सांगते. गावात एक महिला भजनी मंडळ तयार झालं. बिचाऱ्या माता माऊल्या अगोदर हरिपाठ करत होत्या. दोघीच यायच्या, दोघीच्या चौघी झाल्या, चौघीच्या 10 जणी झाल्या. 25 महिलांचं भजनी मंडळ तयार झालं. हरिपाठच केलं त्यांनी अगोदर. सुरुवात हरिपाठापासूनच असते. हरिपाठ करता करता त्या भजन म्हणायला लागल्या. भजन म्हणता म्हणता आलाप घ्यायचं त्यांना जसा जमल तसा, आणि भजनी मंडळ तयार झालं. पण आता जशी माणसाची प्रगती होईल तशी आशा पण वाढत जाते माणसाची. महिला म्हटलं, हे पुरुष भजनी मंडळ आपल्याला पखवाज देत नाही, पेटी देत नाही, टाळ देत नाही, काहीच नाही. आपण आपलं स्वतंत्र भजनी मंडळ आपण काय करू, गावच्या सरपंचाला गाठू, नाही तर गणेश तात्याला गाठू, आणि म्हणू आपण की आम्हाला भजनाला पेटी द्या. पखवाज पुढच्या वर्षी घेऊन द्या, पण ह्या वर्षी आम्हाला भजनाला पेटी द्या. हे महिलांनी ठरवलं. 25 महिलांचं मंडळ गावच्या प्रमुख व्यक्तीकडे सरपंचाच्या घरी आलं, किंवा पाटलाच्या घरी म्हणा, पाटलाच्या घरी आलं आणि पाटील बुवाला आग्रह केला, पाटील बुवा आमच्या महिला भजनी मंडळाला एक वाजवायची पेटी द्या बरं. नाही म्हणावं तर इलेक्शन आलं होतं महिन्यावर, आणि खरंच आता पब्लिकला सुद्धा कळतं की कोणत्या वेळेत मागणी केली पाहिजे. इलेक्शन आलं होतं तोंडावर, नाही म्हणावं तर पाडते, मतदान पडणार नाही आपल्याला. आणि गाव पातळीवरचं इलेक्शन तर एका मतावरून असतं. आता काय करावं. पाटील म्हटले, ठीक आहे, मला 8 दिवसाचा वेळ द्या, तुम्हाला पेटी देतो मी. पाटलानं विचार केला, यांना पेटी दिली, भाता फोडत्याल, बटणं तोडत्याल, आणि पुन्हा म्हणत्याल दुरुस्त करायला जा, 20-25 हजाराची वस्तू द्यायची, काय करावं. पाटील फुल टेन्शनमध्ये. दारात बसले. एक दिवस पाटील रस्त्यावर नाही, कुंभारदादा चालले. कुंभारदादानं विचारलं, पाटील काय झालं, तोंडावर 12 वाजले. म्हणे काय सांगावं, महिला भजनी मंडळानं पेटी मागितली, द्यावं तर तिकडून अडचण, नाही द्यावं तर इलेक्शन तोंडावर आलं, काही कळना. 25,000 रुपये घालणं काही परवडत नाही सध्या. काही काळजी करू नका, मी तुम्हाला 500 रुपयात पेटी आणून देतो. अहो म्हणे दिली, मी जरी दिली त्यांना तर बटणं तोडतील, भाता फोडतील, त्या पुन्हा क्लास लावा म्हणतील, कुठून आपण गुरुजी शोधायचे आणि काय करायचं. आणि टेन्शन घेऊ नका, बटन नाही, भाता नाही, क्लाससुद्धा लावायची गरज नाही, फक्त थाप मारायची. थाप मारली की आवाज येणार पेटीचा. म्हणे अशी पेटी, हो म्हणे तशी पेटी 500 रुपयात आणून देतो. आणि मग ते कुंभारदादांनी आपल्या हव्यातला मोठा डेरा घेतला. गावात जुनं वडाचं झाड होतं, जुन्या वडाच्या झाडाला असं आग्या मोहळ होतं. आग्या मोहळाच्या माशा त्याच्यात भरल्या आणि वर्ण कापडानं बंद केलं. माशा आतमध्ये गेल्या आणि बाहेरून थाप मारली की आतून आवाज यायचा, बुंग. झाली ना पेटी तयार. पेटी घेऊन आले, पाटलाला सांगितलं, पाटील ही घ्या पेटी, 500 रुपयात पेटी. म्हणे काय तुम्ही कुंभारदादा मला वेड्यात करता, हे का पेटी आहे? मी तुम्हाला काय बोललो होतो, बटन नाही, भाता नाही,
टेन्शन नाही, क्लास लावायचं, फक्त थाप मारायची का आवाज. म्हणे थाप मारून कुठं आवाज येईल का डेऱ्यातून? म्हणतो मारून तर पहा. थाप मारली की बुंग. पाटील म्हटले काय एक नंबर पेटी आहे. पाटील फक्त एकच काळजी आहे, थापच मारा, तोंड उघडू नका. हा, थापच मारायची फक्त, पेटीचं तोंड उघडायचं नाही. जर पेटीचं तोंड उघडलं तर आपलं तोंड नीट राहणार नाही. पाटील म्हटले काही हरकत नाही, एवढी गोड पेटी आणली, मग 500 काय 1000 घेऊन जा. खुश, सगळे खुश झाले. बायांना बोलावलं, म्हणे महिला मंडळ हे तुम्हाला पेटी आणली. म्हणे पाटील ह्याला बटन नाही, भाता नाही. आणि थोडं बोले महाराजने तर वेगळीच दाखवली होती आम्हाला पेटी. आणि ते त्यांच्या हातात कसा भाता, कसे बटणं, आणि ह्याला बटन नाही, भाता नाही. अहो म्हणे तुम्हाला क्लास लावायची गरज नाही, बटन तुटलं भाता फुटला ह्याचं टेन्शन नाही. तुमच्यासाठी आधुनिक पद्धतीनं पेटी तयार केलेली आहे, तुम्ही फक्त थाप मारा, आवाज नाही आला तर मग बोला. बाया म्हटल्या ठीक आहे, की लगेच थाप मारून पाहिजे. थाप मारली की आवाज आला बूम. बाया म्हटल्या बाप रे बाप काय भारी पेटी आहे. हा, आणि मग पेटी, महिला एवढ्या खुश झाल्या, सगळ्या बाया खुश, कारण एकच सूर. बाया म्हटल्या पहिलं भजन पाटलाच्याच घरात करू. पहिलं भजन पाटलाच्याच घरी करू. पाटील म्हटले आता खालच्या मजल्यावर आमची बैठक चालू, तुम्ही वरच्या मजल्यावर जा भजन करायला. सगळ्या बाया गेल्या वरच्या मजल्यावर, आणि त्या म्हणे बाई आम्ही एकटाच भजन करणार नाही, पाटलीनबाईला पण पाठवा. पाटलीनबाईला आता ते इलेक्शनमुळे त्यांचं मुखिया व्हायचं ना, मुख्य अध्यक्ष. पाटलीनबाई भजनी मंडळाचे अध्यक्ष बसले, आणि पाटलाच्या शेजारीच घर शांताबाईचं. शांताबाई सगळा गावाला भांडून बुसकट पाडलेली बाई, पण ती सगळी भांडकुदळ बाई, नाव फक्त शांताबाई, पण भांडण केल्याशिवाय तिला खाल्लेलं पण पचत नाही. तिला आवाज आला भजनी मंडळाचा, बाई नवीन भजनी मंडळ आपल्या गावात तयार झालं. आणि पाटलाच्या घरात वाड्यात भजन. शांता काकू भरभर वर गेली दुसऱ्या मजल्यात, बायात जाऊन बसली. असलं भजन चाललं होतं बायांचं. एक थाप मारायची, दुसरी सूर धरायची, तिसरी भजन म्हणायची, चौथी आलाप घ्यायची. तेवढ्यात शांता काकू आली. एवढा आनंद झाला महिला भजनी मंडळाला. त्या म्हटल्या याला म्हणतात भजन. पुरुषांच्या भजनी मंडळात नवीन जर कुणी गेलं तर त्याला म्हणतात तुला टाळ हुकला आणि सूर चुकला, हो बाजूला. ते टाळही ठेवतं, माळही ठेवतं. पण आपल्या भजनी मंडळानं काय क्रांती केली, जी बाई गावाला भांडते ती भजनी मंडळात आली, ही किती मोठी क्रांती झाली. सगळ्या बाया म्हटल्या काकू पुढं या, पुढं बसा, पुढं बसा. त्या पेटीच्या जवळ घेतली शांता काकू. आता काही गरज होती का घ्यायची? आता त्या डेऱ्यात पण आग आणि बाई पण आग. शांता काकू आगच होती ना. पेटीच्या जवळ बसले. शांता काकू तेवढ्यात कौतुक करायचे. कुणाचंच कौतुक न करणारी बाई म्हणायची बाई काय तुमचं भजन चाललंय, काय गोड भजन चाललं. आणि मग एवढं कौतुक केलं. पण आंतरीचा स्वभाव. शांता काकू म्हटली हे पहा महिला भजनी मंडळ, तुमचं भजन आवडलं, पेटी आवडली, पाटलीनबाई मला सगळं आवडलं, पण या पेटीत बटणं कुठं भरलेत ते मला बघायचेत. पाटलीनबाई म्हटल्या, म्हणजे पाटलानं सांगितलंय फक्त थापच मारा, तोंड काही उघडू नका, तोंड उघडू नका, पण मला तर याच्यात काय काय भरलं ते बघायचंच. सगळ्या बायांना पेटवलं नाही पाटणं यांना कुणी, त्या शांता काकूनं. ती म्हटले पहा बटणं पाहिल्याशिवाय कुणीही भजन चालू करायचं नाही. सगळ्याच बाया भोळ्या भाबड्या त्या म्हटल्या आम्हाला पण बटणं बघायचे आहेत, आम्हाला पण भाता बघायचा कुठं भरलाय म्हणून. शांता काकू म्हटली चला बघा. म्हणे ठीक आहे. पाटलीनबाईच्या हातानंच ते कपडा सोडायचा ठरला. आणि सगळ्या उतरंडी जशा लावाव्या तसे मुंडके सगळ्यांचे, आणि डोळे ते बघायला आतमध्ये. आणि काकू तेवढ्यात पसार हो गेली घराला. शांता काकू थांबलीच नाही, कारण शांता काकू फार चतुर होती. आणि पाटलीनबाईनं जसं मडक्याचं तोंड सोडलं, भर अशा माशा आल्या, कडकड 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 कड. सगळ्या बायांना चावल्या. एकदमच बाया चिरकल्या क्या करू. पाटील म्हटले आतापर्यंत भजन सुरात चाललं होतं, सूर बिघडलाच कसा. मग अंदाज काढला बहुतेक पेटीचं तोंड सुटलं दिसतंय, म्हणून यांचा आवाज बिघडलेला आहे. सगळे वर आले भराभर. सगळ्यांचे मालक खाली बसले होते. पळत आले सगळे वर. पाहिलं तर एकाही बाईचं तोंड नीट नाही. एकीचं इकडं फुगलं, एकीचं तिकडं फुगलं, एकीचं नाकच फुगलं, एकीचा कान सुजला. अशा दिसत होत्या, वेगळ्या दिसायच्या. पाटलाला कळत ना यातला आपली मंडळी कोणती. पाटील गडबडीत म्हटले आमचं मडकं कोणतं.
ते कळना. त्या महिला माशा चावल्यामुळे असल्या हे झाल्या, दुःखी झाल्या. त्या म्हटल्या आतापासून भजन करायचंच नाही. भजनच सोडून दिलं त्यांनी. दृष्टांत संपला. या दृष्टांतातून मला सांगायचं आहे, व्यवहारात जर आपण किंवा आपल्या साधनेमध्ये एक छोटीशी अडचण आली तर आपण भजन सोडतो, सत्कर्म सोडतो, किंवा आपण उपासना सोडून देतो. आपले वारी करूनही जर बोरला पाणी नाही लागलं तर आपण म्हणतो देवाच काही खरं नाही. हां, गाडी घेतली, टायर फुटलं की आपण म्हणतो देवच नाही या जगात. म्हणजे वारी साधना करणारी माणसं सुद्धा कधी कधी देवावरती आक्षेप घेतात, देवाबद्दल बोलतात. तर हे मी का सांगते आहे तुम्हाला, तर ही अशी आपली भक्ती आहे की आपण परीक्षेत फेल होतो, लगेच देवाला नाव ठेवतो, किंवा त्या साधनेवरचा आपला विश्वास तुटतो आणि आपण त्याला पाठ फिरवतो. अशा वागण्यानं, अशा वर्तनानं ह आपल्याला हे पद प्राप्त होणार नाही. हरीचे दास आपल्याला कोणी म्हणणार नाही. हरीचे दास म्हणण्यासाठी निष्ठा, श्रद्धा, समर्पण, त्याग एवढा असावा जणू संत मीराबाईचा जसा आहे ना तसा असावा. काय मीराबाईनं परीक्षा दिली हो. मीराबाई राजाची मुलगी, पण भजनाचा आणि भक्तीचा असा रंग चढला की मीराबाई भजनात दंग झाल्या. लोक नावं ठेवायला लागले. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी, लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे कुलनासी रे. नाव ठेवायला लागले. वडील आले, मीरा अगं भजन करू नकोस. मीराबाईनं जोरात भजन चालू केलं. अगं मोठ्यानं तरी भजन करू नको. मीराबाई नाचू लागल्या. अगं नाचू तरी नको. मग मीराबाईनं पायात घुंगरं बांधली आणि मीराबाई भजन करू लागल्या. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. हो पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गई दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची. हो पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की हो गई अपनी दासी रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची. मीराबाई पायात घुंगर बांधून नाचताय. मग आपली मुलगी आपण सांगावं त्याच्या उलट वागते. विष पाठवलं प्यायला. मीराबाईने विष घेतलं पण भजन सोडलं नाही. परिणाम असा झाला, मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडीवार. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. भगवंतानं त्या विषाचे परिणाम स्वतःवरती घेतले आणि मीराबाई तर अखंड भजनामध्ये निमग्न राहिल्या. सारखं कृष्ण भजन करायला लागल्या. मीराबाईंचा अधिकार जनमानसाला कळाला आणि मीराबाईंच्या त्या भक्तीचा एवढा प्रकाश पडला की लोक सहज म्हणायला लागले, हरीच्या दास मीराबाई, हब हप मीराबाई. परीक्षा दिली, मग नंतर हब हप मिळालं.
तसं असे जे हरीचे दास आहेत यांच्या कुळाला अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे भैरवे म्हणा नम म्हणतया आसवे कल्याण नम म्हणतया आसवे कल्याण नम म्हणितया असावे कल्याण नम म्हणितया असावे कल्याण जानकी निदान पांडुरंग जानकी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो गोलगार कल्पनेची बाधा न हो गोलगार जामकी निदान पांडुरंग जामकी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नहो कवणे काळी कल्पनेची बाधा नहो कवणे काळी संत मंडळी सुखी आसो संत मंडळी सुखी आसो सुखी आसो सुखी सुखी आसो हे संत ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो आ
सुखी असो आ, 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 अरे ती संत मंडळी सुखी असो. हे संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा नभो कवणे काळी कल्पनेची बाधा नभो कवणे काळी नभो कवणे नभो कवणे नभो कवणे नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखे निधान पांडुरंग. गणेश तात्या, वय लहान आहे तुमचं, कमी वयामध्ये भगवान परमात्माचा खूप आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला. आई वडिलांचे आशीर्वाद आहेत, साधू संतांचे आशीर्वाद आहेत. आज तुमच्या जन्मदिवसाच्या दिवशी आम्ही सगळे मिळून आशीर्वाद शुभेच्छा असे देतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आणखी खूप भरभराटीला जाओ. यश, आरोग्य, वैभव, श्रीमंती या सगळ्या गोष्टी प्राप्त होत धर्मसेवा तुमच्या जीवनामध्ये घडो, साधू संतांची सेवा घडो, संप्रदायाची सेवा घडो, थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा. गोरगरिबाच्या अडचणीमध्ये धावून जाण्याची एक जी तुमची वृत्ती आहे, जी समज आहे, जी आंतरिक तळमळ आहे, ती फार कमी वेळामध्ये फार कमी वयात तुम्हाला हे कळतं. खरं तर 60 पार केल्यानंतर जे शहाणपण येत असताना माणसाला कमी वयात तुम्हाला प्राप्त झालंय. आपल्याच लेकराचं कौतुक म्हणून एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवूयात आपण. 60 पार केल्यानंतर कधी कधी कळतं की अरे आपल्या काही जबाबदाऱ्या होत्या, पण हे नंतर कळतं. बऱ्याच वेळेला बस निघून गेल्यावरच लोक बरं हात करतात, थांबा ना, काय थांबा ना, गेली ना बस, दुसरं काही नाही. पण वेळेत ज्यांना कळतं ती माणसं समजदार, भाग्यवान अशी आहेत, असं काही म्हणायला काही हरकत नाही. म्हणून गणेश तात्या भराटे, आडनावे त्यांचं भराटे, अशीच तुमची भरभराटी होत जाओ. एवढे आम्ही ज्ञानोबराय तुकोबराय यांच्या चरणी, सद्गुरू ज्या मठाची आम्ही सेवा करतो कल्याण स्वामींच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. तुम्हाला खूप आशीर्वाद, खूप आशीर्वाद, तुमचं कल्याण असो हा आशीर्वाद देतो, शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला मी विराम देते.